उपवास असो किंवा नसो, एकदा जर करून खालात ना अशी रसमलाई, तर आठवड्यात नक्की 2 वेळा अशी रसमलाई करून खाल. इतकी सोपी, साधी, झटकीपट तयार होते आणि खायला पण खतरनाक लागते. तर आज आपण बघणार आहोत उपवासासाठी स्पेशल रसमलाई कशी बनवायची. कमी साहित्यात कमी वेळात चटकीपट रेसिपी तयार होते. चला मग रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी इथे मी रात्रभर भिजत ठेवलेला शाबू घेतलेला आहे. 1 वाटी आहे. पाहू शकता तुम्ही असा भिजलेला पण आहे. आता शाबू मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. चला मग आता पुढची स्टेप बघू काय बनवायची. तर आता झाकण लावून मिक्सरला फिरवून घेते. इथे मिक्सरला असं फिरवून घेतलेला आहे शाबू. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप चविष्ट लागते. एकदा जर केला तर तुम्ही कधी पण उपवासाला असं गोड खायचं मन केलं तर असं करून खाल. नंतर त्यामध्ये टाकून देते अर्धा कप मिल्क पावडर. नंतर थोडंसं हाताला साजूक तूप लावून घ्यायचं, कारण तुपामुळे आपल्या हाताला हे चिटकणार नाही. नंतर याचे छोटे बॉल बनवून घ्यायचे. आता लहान मोठाले बनवू शकता तुम्ही. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठाले असे बॉल करून घेऊ शकता. इथे सर्व बॉल असे गोल गोल बनून तयार झालेले आहेत. पाहू शकता याला कुठं पण अशी भेग चीर काहीच गेलेली नाही. आता पुढची स्टेप बघू. गॅस लावून गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे. आता त्यामध्ये दूध टाकून देते. आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही दूध टाकू शकता. मी तर 2 वाट्या दूध टाकणार आहे म्हशीचं. तुम्ही गाईचं टाकलं तरी पण चालतं. ते खळखळून उकळी येऊ द्यायची. दुधाला उकळी आल्यानंतर दुधाला खळखळून उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता लगेच त्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकून देते. साखर थोडीशी विघळून घ्यायची. साखर पण विघळलेली आहे त्यामध्ये. आता आपण करून घेतलेले बॉल यामध्ये गरम गरम दुधात टाकून द्यायचे. सर्व बॉल गरम दुधात टाकून द्यायचे, नाहीतर थंड दुधात जर टाकले तर एकमेकांना चिटकवून बसतात. आता थोडंसं हलक्या हाताने याला हलवत राहायचं. हलवल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं. इथे मी दुधामध्ये थोडा खायचा रंग पिवळा टाकून दिलेला आहे. त्यामध्ये टाकून दिलेला आहे. आता नंतर थोडेसे काजू बदाम पण घेतलेले आहेत. यामध्ये टाकून देते. मिक्स करून घेते. रंगामुळे रंग सुरेख येतो आणि खायला पण छान लागतात. किंवा तुम्ही केसर वापरलं तरी पण चालतं. नंतर त्यामध्ये टाकून द्यायची थोडीशी वेलायची पूड टाकून दिल्यानंतर थोडंसं असं हलक्या हाताने सतत हलवत राहायचं. त्याला 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं कमी गॅसवरच. आता इथे 5-6 मिनिटं पण झाले आहेत आणि तयार पण झालेली आहे आपली अशी रसमलाई. पाहू शकता तुम्ही. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी. काय रंग सुरेख आलाय ना आपल्या अशा रसमलाईला. आहा, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी. इथं अशी तयार झालेली आहे तोंडात टाकताच विरघळणारी रसमलाई. कशी वाटली मग रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.